काय आता मी झोपून उठलोय आणि मी आंघोळ केली आणि आमचा आज थर्ड डे आणि आता आम्ही दुसऱ्या रूम मध्ये जाणार आहे आणि मंदिर पण हे करणार आहे, मंदिर पण फिरणार आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ. हा बघा व्ह्यू रेंज बघत नाश्ता करतोय. वी हॅव स्टार्टेड अवर थर्ड डे जर्नी नाव. आम्ही आता नामचीला चाललोय. पेलिंग वरून आम्ही निघतोय आता. आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे. रियांश आणि रियाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की दिस इज अवर थर्ड डे. सो लेट्स गो, लेट्स विजिट नामची अँड आफ्टर नामची ॲट द एंड आम्ही गँगटॉकला जाणार आहे. कीप वॉचिंग. सो आम्ही आता पोचलोय राबोंगला. ऑलमोस्ट आफ्टर 2.5 hours ऑफ ड्राईव्ह आम्ही इथे पोचलोय. रस्ता महाभयंकर खतरनाक होता. सगळीकडे ठिकठिकाणी लँडस्लाईडमुळे रस्ते खराब वाहून गेलेले होते. म्हणजे हो, म्हणजे आम्ही खड्ड्यात चालवतोय का रस्त्यावर चालवतोय अशी हालत झाली होती. पण शेवटी पोचलोय आम्ही इथे. फक्त 51 किलोमीटरचा रस्ता आम्हाला पार करायला 2.5 तास लागलेत आणि आता पोहोचलोय राबोंगल्याला. सो लेट्स सी राबोंगला. राबोंगल्याला एक बुद्ध पार्क आहे. त्या बुद्ध पार्कला आपण चाललोय. हे राबोंगल्याला इथे बुद्ध पार्क वसवलेलं आहे. खूप मोठं आहे, छान बनवलं आहे. हे बघा माझ्या मागे एक बुद्धाची मूर्ती आहे आणि बऱ्याच ठिकाणी एक गार्डन टाईप बनवलेलं आहे. इथे शिव मंदिर आहे, नंदी आहे, पण मंदिर बंद दिसतंय. तर आम्ही मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन आलेलो आहे. मॉनेस्ट्रीमध्ये खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे बुद्धांच्या लाईफविषयी, जीवनाविषयी. त्याच्यामध्ये वेगळ्या छोट्या छोट्या स्टोरीजमध्ये त्यांनी ती स्टोरी सांगितलेली आहे. तर नक्की बघायला खूप छान आलेलं आहे, वाचायला पण मजा आलेली आहे. आता आम्ही निघालोय परत. हे बघा, ह्या राबोंगलावरून पेलिंग पण दिसतंय. ह्या आता व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, पण हा जो डोंगर आहे हा पेलिंगचा डोंगर आहे. तर तिकडे जो मॉनेस्ट्री बघितली होती ते इकडे दिसते. आता आम्हाला उघड्या डोळ्यांनी तर दिसते. हा जो डोंगर आहे हा पेलिंगचा डोंगर आहे. इथूनच आम्ही आलोय. आता रवांगल्यावरून आम्ही निघालोय नामचीला. नामचीला जाताना रस्ता थोडासा चांगला झालेला आहे. छान हायवे लागलेला आहे. इथून पुढे चांगलाच रस्ता आहे असं पण ड्रायव्हर बोललाय. आता आम्ही पोहोचलोय सामुद्रपसेला. सांद्रुपसेची मूर्ती हे बघा, पूर्ण पहाडांवरती नजर ठेवतीये. रिया मम्मी पप्पा येत नाहीत वरती, ते थकले वरती चढून चढून. बंद केलंय ना ते. काय जा फिरा. आता सांद्रुपसे बघून निघालोय काही आणि फक्त एक प्रदक्षिणा घातली आहे. आतमध्ये काय एवढं प्रार्थना वगैरे चालू होती म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नाही मॉनेस्ट्रीमध्ये. आता चारधाम कॉम्प्लेक्सला जाऊ आम्ही. म्हणजे इथे चारधाम टेम्पल आहे नामचीमध्ये, तर तिथे जाऊ. बघत राहूया. मध्ये बघू, आता थोडंसं भूक लागली आहे, जेवायचं बघू. 1:30 वाजलेत. हाय गाईज, आता आम्ही हॉटेलमध्ये थांबले. आता ह्याच्यानंतर आम्ही थोडं चारधामला जाणार आहे. मग त्याच्यानंतर आम्हाला थोडा खूप वेळ लागेल घरी पोहोचायला.
हॅलो गाईज, आता आम्ही आलो दुसऱ्या मंदिरात बघा. चारधाम मंदिरात बोल ना. चारधाम मंदिरात आलो. वाजव. आता आम्ही इथे नामचीचं चारधाम मंदिर फिरतोय. चारधाम मंदिरामध्ये 4 धाम आहेत, त्याच्याबरोबर 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि एक साईबाबाचं मंदिरही आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे. हे माझ्या मागे आहे ते शिव मंदिर आहे. इथलं मेन इम्पॉर्टंट मंदिर आहे. ह्या मंदिराच्या आतमध्ये पूर्ण शिवचरित्र दिलेलं आहे. पूर्ण भगवान शिवांचं लग्न, त्याच्यानंतर गंगा अवतरण, त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी चित्ररूपात तिथे सांगितलेल्या आहेत. तर मंदिर आतमधून खूप छान आहे, पण आतमध्ये आपण फोटोग्राफी करू शकत नाहीये. हे माझ्या मागे तुम्हाला लांब ते सांद्रुपसे दिसेल. हे बघा, इथे आपण होतो आधी. ब्लर दिसतंय झूम केल्यामुळे. आमचे झालेले 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग. आता आम्ही परत निघालेलो आहे. आता चहा पिऊ मस्तपैकी. 4 वाजलेले आहेत आणि मग एक साई मंदिर पण आहे अजून छोटंसं, ते बघू आणि मग देन विल गो टू गँगटॉक. हॅलो गाईज, आता आमचं बनवून झालंय आणि आता आम्ही जातोय आणि आम्ही 6 वाजता घरी पोहोचणार. आम्ही दाखवू गँगटॉक आणि उद्या आम्ही चायना बॉर्डरला जाणार आहे. आपण बघू आता, तिथं खूप थंडी असणार आहे, तर बघू उद्या. सो आजचा संपलेला आहे दिवस आमचा. किती 4:30 वाजलेले आहे. 4 धाम झालेला आहे, सांद्रुपसे झालेला आहे अँड बुद्ध पार्क झालेला आहे आज. 3 पॉइंट्स पण खूप लांब लांब होते, त्याच्यामुळे आजचा दिवस बराच वेळ गेलेला आहे. आता आम्ही चाललोय गँगटॉकला. इथून गँगटॉकला अजून 3 तास लागणार आहेत नामचीवरून. तर जवळपास 7:30 वगैरे वाजतील पोहोचायला आणि मग तिथे हॉटेलमध्ये स्टे करू आणि मग उद्या नथुला पास. पोहोचलोय गँगटॉकला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. डे 4 सिक्कीममध्ये काय धमाल करतोय बघत राहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. बाय बाय.